अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर रविवारी आहे म्हणजे 21 जानेवारी. तर एकादशी आहे त्या दिवशी. तर त्या दिवशी आपल्याला काही सेवा करायची आहे. अतिशय प्रभावी सेवा आहे. तर कोणती आहे, कशी करायची, त्याची पूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्याची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, एकादशीचा उपवास नाही धरला तरीही चालतो, पण सेवा मात्र नक्की करा. तर सेवा काय आहे, आपल्याला त्या दिवशी श्री संक्षिप्त श्रीमद भागवताचं पारायण करायचं आहे. तर हे पारायण आपण करतो आपल्या पितरांसाठी. पितरांना गती मिळावी, पितरांचा भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळावा. महाराजांनी सुद्धा सांगितले आहे की अगोदर पितरांची सेवा करा, नंतर तुमच्या कुलदेवीची सेवा करा, नंतर माझी सेवा करा. तिसऱ्या पायरीवर आपले महाराज आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कितीही महाराजांची सेवा जर केली आणि तुम्ही पितरांची सेवाच नाही केली तर तुम्हाला महाराज आशीर्वाद देऊ शकत नाही. किंवा तुमचे महाराज कोणतेही काम असो, तुमच्या कामं होण्यासाठी महाराज मदत करू शकत नाही. कारण तुमचे पित्र तिकडं तरसताय, तुम्ही त्यांना मोक्ष तुम्हाला त्यांना करून देत नाही तुम्ही. तर तुमची कोणतीही सेवा ती महाराजापर्यंत पोहोचणार नाही किंवा तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचणार नाही. तर आपल्याला ह्याचं पारायण करायचं आहे. बघा, तुम्हाला काही नाही झालं तरी चालतं, पण हे पारायण 15 दिवसांनी एकदा नक्की करा. तुमच्या पितरांसाठी करा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. त्यांची काही इच्छा अपूर्ण राहिली असेल, त्यांना गती नसेल तर त्यांना गती मिळेल, त्यांचा आत्मा शांत होईल, तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळेल. त्याच्यानंतर पुत्रता एकादशी आहे, म्हणून ज्यांना संतती प्राप्त नाही आहे, मुलगा असो मुलगी असो काही असो, बघा आपली संतती असते ती आपल्या कुळ असतं, ते आपलं नाव आपलं पुढं नेणारं ते असतं. आणि कोणतंही असो, मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो, तर आपल्या काहीच जर नाही ना, तर आपल्याला असं वाटतं मला काहीतरी एखादं पाहिजे. आपण मग सेवा करतो, आरत्या करतो. तर तुम्हाला एक सेवा मी सांगणार आहे, अतिशय प्रभावी आहे. बघा, तुम्हाला जर संतती प्राप्त जर नसेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा. तर काय करायचं आहे, तुम्ही प्रत्येक एकादशीला ही सेवा करू शकता. आता पुत्रता एकादशी आहे म्हणून करा, म्हणजे ह्या एकादशीपासून सुरुवात करू शकता. तर काय करायचं, दोघांनी करायची सहसा. आणि नाहीच जर समजा आता कोण ऐकतं कोण नाही ऐकत, नाही ऐकले घरातल्यांनी, तर तुम्ही एकटीने केली तरी चालते. तर सकाळी उठायचं, लवकर उठायचं, आंघोळ करायची, स्वतः आवरायचं. त्याच्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असेलच, प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतेच. असं कोणतंच घर नाही की तिथे बाळकृष्णाची मूर्ती नाही आहे. तर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची, रंगनाथ आपण ज्याला म्हणतो ती मूर्ती घ्यायची. त्याला स्वच्छ पाण्याने त्याचा अभिषेक करायचा. नंतर पंचामृत घ्यायचं, पंचामृताने पण त्याचा अभिषेक करायचा. तर अभिषेक करते वेळेस पुरुष सूक्त म्हणून अभिषेक करायचा. 1 वेळेस म्हणू शकता, 5 वेळेस म्हणू शकता, 11 वेळेस म्हणू शकता. वेळ असेल तर म्हणा, नसेल तर 1 वेळेस म्हणायचा. 1 वेळेस म्हणला तरी चालतो. तर व्यवस्थित पुरुष सूक्त म्हणायचं. पुरुष सूक्त तुम्हाला नित्यसेवा त्या ग्रंथामध्ये तुम्हाला मिळून जातं. नसेल तो ग्रंथ तर यूट्यूबवर लावून द्या आणि मग नंतर तुम्ही अभिषेक करा. तर दोघांनी करायचं, पुरुषांनी अभिषेक करायचा, महिलांनी हाताला हात लावायचा. त्याच्यानंतर पुरुष सूक्त म्हणायचा, अभिषेक करायचा आणि नंतर स्वच्छ मूर्ती पुसून देवघरामध्ये जागेवर ठेवायची. नंतर ते तीर्थ फक्त घरातल्या दोघांनीच प्यायचं. त्याच्यानंतर जो नित्यसेवाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये संतान गोपाल मंत्र आहे, तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे, 1 माळ. तर मंत्र मी तुम्हाला सांगते काय आहे. तर तो कृष्णाचाच मंत्र आहे. तर देविकी सूत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनय कृष्ण त्वामह शरणागतः. तर असा तो मंत्र आहे, संतान गोपाल मंत्र आहे. तर नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये तो मंत्र आहे. बघा, नित्यसेवाचा ग्रंथ आहे. असा ग्रंथ तुमच्याकडे असेल तर याच्यामध्ये हा मंत्र आहे. 39 पेज आहे, 39 पेज नंबरवर आहे तो. हे बघा असा ग्रंथ. आणि नसेल हा ग्रंथ तुमच्याकडे तर तुम्ही लिहून घेऊ शकता. परत एकदा तुम्हाला मंत्र सांगते. देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मै तनय कृष्ण त्वामह शरणागतः. असा हा मंत्र आहे. सोपा आहे, अतिशय सोपा मंत्र आहे. 1 माळ त्याचा जप करायचा. बघा, तुम्ही ह्या मंत्राचा जप जोपर्यंत तुम्हाला संतती प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही रोज 1 माळ याचा जप करा.
तुम्हाला जर दिवस गेले तर तुम्ही 9 महिने म्हणजे जोपर्यंत तुमची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत पण याचा जप तुम्ही करू शकता. मनासारखी तुम्हाला संतती प्राप्त होईल. तुम्हाला जशी तुम्हाला हवी तशी होईल. बाळकृष्णासारखा तुम्हाला संतती प्राप्त होईल. अतिशय प्रभावी हा मंत्र आहे. तर नक्की तुम्ही ही सेवा करा. एकादशीला पुत्रता एकादशी आहे. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. महाराजांचा भरपूर आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि श्री संक्षिप्त भागवताचं पारायण पण करायचं आहे, जेणेकरून पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तर ह्या 2 सेवा तुम्हाला एकादशीच्या दिवशी म्हणजे रविवारी 21 जानेवारीच्या दिवशी करायच्या आहेत. बघा, सगळ्या सेवा आपण करतो, पण ती सेवा जर ज्या त्यावेळी जर केली तर तिचा प्रभाव किंवा तिचं फळ अधिक पटीने आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.